आज आपण करणार आहोत ह्या सगळ्या वस्तू अनबॉक्स। या होल व्हिडिओ मध्ये असणार आहेत सगळ्या देवघरात लागणाऱ्या किंवा पूजेसाठी लागणाऱ्या वस्तू। चला तर मग जास्त बडबड न करता व्हिडिओला स्टार्ट करूया। हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? मजेत ना? चला तर मग तुम्हा सर्वांचं मी स्वाती पुन्हा एकदा एका नवीन होल व्हिडिओ मध्ये खूप खूप स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजचा हा होल व्हिडिओ प्रत्येकीच्या कामाचा असणार आहे, कारण मी ज्या वस्तू आणल्या त्या सगळ्या मिशोवरच्या आहेत, गॅरंटेड वस्तू आहेत। म्हणजे त्यांची क्वालिटी चांगली असेल, मी तसं तुम्हाला प्रॉपर रिव्ह्यू देईलच। सगळ्या देवपूजेसाठी किंवा देवघरात किंवा इतर पूजा मांडण्यासाठी लागणाऱ्या वस्तू आहेत। खूप छान छान आणि अफोर्डेबल वस्तू आणलेल्या आहेत। सो नक्की हा होल व्हिडिओ पूर्ण बघा। थोडासा मोठा होऊ शकतो कारण 10-12 वस्तू वन टाइम आणल्या आहेत मी यावेळेस, ह्यूज होल आहे खूप। सो नक्की बघा। अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला सांगायची, मला तुमच्याकडे काही आयडिया असतील ना की तुम्ही मला सजेस्ट करू शकता की काय कोणते आयटम्स मी तुम्हाला दाखवू, किंवा असे टॉपिक तुम्ही मला सजेस्ट करू शकता की कोणते प्रोडक्ट्स तुम्हाला बघायला आवडतील। तर चला आपण आता होल व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी ना मोठ्या बॉक्स पासून सुरुवात करूयात। ऍक्च्युअली 10-12 पार्सल आहेत। तर हा आहे पाट, चौरंग आहे, ज्याला आपण चौकी पण म्हणतो, देवपूजा वगैरे मांडण्याची चौकी। आता मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार सुरू होत आहेत आणि दरवर्षीच असतात, बऱ्याच बायकांचे असतात। आपल्याला लक्ष्मीपूजनाची पूजा म्हणजे वेगवेगळे आपले सण येत असतात, वेगवेगळ्या पूजा असतात, व्रत असतात, त्यांच्यासाठी आपल्याला पूजा मांडायला पाठ हा लागतच असतो। आपल्याकडे नेहमीचे तेच लाकडाचे चौरंग वगैरे असतात। आणि आता मार्केटला ना इतक्या नवीन नवीन डिझाईन उपलब्ध झालेले आहेत ना चौरंगाचे, खूप छान छान आहेत, सिल्वर कोटिंगचे, गोल्डन कोटिंगचे। तर त्याच्यापैकी ना हा मी मागवलेला आहे, थोडं छोट्या साईज मध्येच मागवला आहे। याच्यात साईजेस पण अवेलेबल आहेत। तर बघा, हा सुंदर असा चौरंग रिसीव झालेला आहे, तुम्ही बघू शकता। जवळजवळ 10x10 त्याची साईज आहे आणि अगदी 300 रुपयाच्या आत आहे। मी आता प्राइजेस नाही सांगत तुम्हाला, कारण प्राइजेस माझ्या लक्षात नाहीयेत। मी काय करेल ना, साईडला स्क्रीनशॉट तुम्हाला दाखवेल, याचे जे रिसेंट प्राइस आहेत त्याचे व्हिडिओ टाकताना मी ते एडिट करेल आणि टाकेल, म्हणजे तुम्हाला कळेल की याची प्राइस किती आहे। तर पण सगळ्या वस्तू खूप अफोर्डेबल आहेत, खूप जास्त अफोर्डेबल। तर इथे असं वरती काच आहे, काच नाही, इथे प्लास्टिक पेपरचं फॉईल आहे आणि असं वर्क केलेलं आहे, वुडनचाच आहे, प्लायचा बेस वाटतोय मला। आणि असे त्याला पाय आहेत, खूप सुंदर आहे। म्हणजे तुम्ही पूजा मांडली ना, इतकं सुंदर दिसेल ना, ते खूप जास्त सुंदर दिसेल। मला तर पर्सनली खूप जास्त आवडलं, तुम्ही बघू शकता। खूप छान असं चौरंग आहे, हेवी आहे। याच्यामध्ये साईजेस अवेलेबल आहेत। हे ना मार्गशीर्षाची पूजा मांडायला, छोटीशी पूजा असते ना, तर मांडायला सोपं आहे, म्हणजे फोटो नारळ वगैरे मावून जाईल। पण याच्यापेक्षा थोडी मोठी साईज तुम्ही घेऊ शकता। तुम्हाला मी ते मोठ्या साईजेसचे पण ना रिलेटेड मध्ये लिंक टाकून देईल, सगळ्यांच्या लिंक डिस्क्रिप्शन मध्ये असणार आहे, तिथून तुम्ही बाय करू शकता। नंतर बघूयात हे, तर हे ना सिल्वर कोटिंगचं कामधेनू आणि तुळशी वृंदावन आहे, खूप जास्त सुंदर आहे, तुम्ही बघू शकता। हे गाय आणि वासरू आहे आणि इथे तुळशी वृंदावन आहे। तुम्ही देवघरात ठेवायला घेऊ शकतात किंवा मग असं शोपीस म्हणून ठेवायला पण घेऊ शकतात, पण मला तर देवघरात बेस्ट वाटतंय हे, किंवा मग तुम्ही हॉलमध्ये वगैरे ठेवू शकतात। तर हे जे तुळशी वृंदावन आहे खूप जास्त सुंदर आहे, हे तुम्ही बघू शकता। हे काम ही गाय वासरू आहे छान, आणि हे तुळशी वृंदावन, हा कॉम्बो पॅक आलेला आहे एक, आणि क्वालिटी पण खूप जास्त सुंदर आहे, वाटणार नाही काय असं प्लॅस्टिकचं नाहीये, प्रॉपर मेटलचं आहे। बघा प्रॉपर आहे। अशी तुळशी किती सुंदर आहे ना, एकदम क्यूट आहे, खूपच छान आहे। तर हे एक असं मागवलेलं आहे मी, ते पण तुम्ही घेऊ शकता देवघरात ठेवायला आणि बाहेर ठेवायला, खूपच जास्त छान आहे हे पहा। तर त्याच्यानंतर बघूयात ह्या वाट्या, भरपूर वस्तू आहेत, प्लीज पूर्ण व्हिडिओ बघा, कारण बारीक बारीक देवघरात मोठ्या वस्तू लागतच नाही, बारीक बारीकच वस्तू लागतात, आणि देवघरात इतक्या वस्तू लागतात हे मिशोवर बघून मला म्हणजे अजून बऱ्याच गोष्टी नवीन दिसल्या ज्या मला माहित नव्हत्या। तर ह्या वाट्या आहेत ज्या आपण नैवेद्यासाठी किंवा मग हळदी कुंकू, रोली, प्रसाद असं ठेवायला ठेवू शकतो, आणि ह्या खूप जास्त अफोर्डेबल आहेत। आणि 6 वाटींचा असा सेट आहे, तुम्ही बघू शकता। प्रॉपर ब्रासच्या वाट्या आहेत, मेटल नाहीये, प्रॉपर ब्रास आहे, म्हणजे आपण तांबे का पितळ म्हणतो त्याला, त्या तांब्याचे आहेत प्रॉपर। तर हे पहा, अशा 6 वाट्या आहेत, म्हणजे किती क्यूट आहेत ना। 2 वाट्या हळदी कुंकवाला, तांदूळ ठेवायला, गुळ ठेवायला, साखर ठेवायला, अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला ह्या वाट्या अगदी कामात येऊ शकता। खूप जास्त सुंदर आहेत, खूप क्यूट, एकदम क्यूट आहेत, वजन पण हेवी आहे, हलक्या नाही आहेत एकदम, आणि मस्त अशा वाट्या आहेत, बघू शकता। मी बाहेर मार्केटला एकदा गणपतीमध्ये आमच्या इथं खाली एक शॉप आहे, त्यांच्या इथं बघितल्या, तर 50 रुपयाला एक वाटी बोलल्या होत्या त्या मला, सेम साईज होती। पण आता ह्या तर खूपच कमी पडल्या मला, असं वाटतंय मला, खूप खूप छान, खूपच सुंदर।
तर याची पण साईडला स्क्रीनशॉट तुम्हाला दिसेल. नंतर आपण बघूयात, हे पण सगळ्यात ट्रेंडिंग प्रोडक्ट आहे. तर ही आहे छान अशी धूपदाणी. मागच्या एका मिशोच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला धूपदाणी दाखवली होती, जी काही नवीन राहिली नाही आता, ती जुनी झाली असं मला वाटतं. तर ही बघा, ही तर हे असं लावायचंय त्याचं स्क्रू वगैरे, आणि हा इथे लावायचं आहे. याला ना अशी सुंदर धूपदाणी आहे, खूपच छान आहे. मला तर जास्तच आवडली, काय सांगू तुम्हाला. थांबा मी याला जॉईन करते. तर हे पा, ही सुंदर अशी धूपदाणी आहे ना, छान रोबोट टाईप, असं ठेवायला तिला स्टँड वगैरे पण आहे. तिच्यापेक्षा सुंदर आहे ही, आणि तिच्यापेक्षा अफोर्डेबल पण आहे. मेटलची आहे. हा गोल्डन कलर आहे तिला दिलेला. त्याला हे असं हँडल आहे, म्हणजे तुम्ही ना असं बोटाने उचकवून आणि असं फिरवू शकता. हे बा, याच्यात तुम्ही कापूर वगैरे पण लावू शकतात हलक्या हलक्या हाताने. खूप जास्त सुंदर आहे पा, खूपच छान आहे. मला खूप आवडली ही, खूपच मस्त आहे. आणि क्वालिटी पण छान रिसीव्ह झाली, म्हणजे दणगट क्वालिटी आहे, असं हलकी क्वालिटी नाहीये. सो तुम्ही बिनधास्त बाय करू शकतात. तर तो आहे कळस, तांब्याचा कळस आहे. आपण कळस भरून ठेवतो बघा देवघरामध्ये, तसं हे आंब्याची पानं आणि नारळ असा हा कळस आहे. ऍक्च्युली ना मी हा पहिल्यांदाच बघितला आणि मला खरंच छान वाटलं. हे बघा, हा असा कळस आहे आणि हा इतका परवडलाय ना. कळस तांब्याचा आहे, त्याच्यासोबत हे पण तांब्याचंच आहे, आणि त्याच्यासोबत हे जे नारळ आहे ना, ते हे असं ठेवायचं आहे. आय थिंक ते कसं ठेवायचंय ना, मला ते काही एवढं खास उमजलं नाही. हे कसं आहे ना, तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. सुंदर आहे, म्हणजे छान वाटलं मला, काहीतरी युनिक वाटलं. ज्यांना देवघर खूप जास्त सजवायची हौस असते ना, त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे हे पण खूप छान आहे. याची ना क्वालिटी खूप जास्त छान रिसीव्ह झालीये. आता संक्रांत येते, मार्गशीर्षाचा महिना आहे, आणि प्रत्येक सण आपल्या घरी येत असतात, आणि हळदी कुंकवाशिवाय आपलं काहीच धकत नाही. तर हळदी कुंकवाचा हा सुंदरसा करंडा आहे, तुम्ही बघू शकता. कोयरी आहे छान हळदी कुंकवाची, प्युअर सिल्वर टाईप, असं वाटतंय ना प्युअर चांदीची का काय, पण हे शक्य नाही प्युअर चांदी. पण त्याच्यावरची डिझाईन वगैरे खूप सुंदर आहे. हळदी कुंकवाची ही करंडी मला खूप जास्त आवडलेली, म्हणजे मी आवडताच तिला ऍड केली होती कार्टमध्ये, की तुम्हाला आवडेल बहुतेक म्हणून. खूप जास्त सुंदर, एकदम हेवी क्वालिटी, अशी दाबली नाही जाते, खूप छान आहे. तुम्ही ज्याची क्वालिटी मला नाही आवडली मी ते तुम्हाला नक्की सांगते, पण याच्यात हे नाही, हे मी रिव्ह्यू बघूनच प्रोडक्ट मागवत असते, त्याच्यामुळे ना सहसा क्वालिटी मी रिव्ह्यू बघूनच प्रोडक्ट मागत असते, त्याच्यामुळे क्वालिटीचा मला जास्त इश्यू येत नाही. आणि तुम्ही सुद्धा ऑनलाईन कोणतीही गोष्ट असो, मी सांगितलेली किंवा इतर कोणतीही गोष्ट घेताना आधी रिव्ह्यू चेक करायच्या आणि मग त्या मागवायच्या, तर त्याच्यात आपण सहसा फसत नाही आणि रिटर्न करायची झंझट आपल्या माथी येत नाही. सो ही कोयरी मला खूप जास्त आवडली, खूप छान आहे. हळदी कुंकवाच्या वेळेस ना असं ताटामध्ये अशा वस्तू असल्या ना खूप सुंदर दिसतात. याच्याशी रिलेटेड अजून छान छान कोयऱ्या पण मी लिंक मध्ये ऍड करून देईन, त्या पण तुम्ही चेकआउट करा. त्याच्यानंतर हे शिवलिंग मागवली होती एक छोटीशी, म्हणजे देवघरात ठेवायची, मला खूप जास्त आवडलेली ती. पण एक्सपेक्टेशन पेक्षा ना थोडी, म्हणजे प्राइस तर कमी आहे, प्राइसचा काही इश्यू नाहीये मला, पण थोडीशी ना साईज मोठी पाहिजे होती माझ्या मते तरी. तर ही अशी ज्यांना खूप छोटे छोटे देवाच्या मूर्त्या आवडतात त्यांच्यासाठी ही बेस्ट आहे. सुंदर अशी शिवलिंग आहे, पण खूप हेवी आहे, ओरिजिनल ब्रासची आहे. हे बघा, खूप जास्त सुंदर आहे. फक्त साईज आहे ना अशी मोठी पाहिजे होती माझ्या मते तरी, ही खूप जास्त छोटी झाली साईज, पण खूप हेवी आहे, दडस आहे. प्राइसच्या अकॉर्डिंग ठीक आहे, पण तरी पण थोडी साईज मोठी पाहिजे होती. तुम्हाला जर अशा नाजूक नाजूक गोष्टी आवडत असतील ना, तर ही तुमच्यासाठी बेस्ट आहे. तुमचं देवघर छोटं असेल तर तुम्ही ही बिनधास्त घेऊ शकता. आणि शिवलिंग खरंच शेप वगैरे एकदम प्रॉपर आहे, प्रॉपर ब्रास आहे, म्हणजे छान आहे. अकॉर्डिंग टू प्राइस एकदम मस्त आहे. तर ही अशी शिवलिंग होती, ती मी आता याच्यात ठेवते. ह्या अशा काही वस्तू होत्या देवघरात. त्याच्यानंतर ही एक कामाची वस्तू आहे बघा. आपण रोज दिवाबत्ती करतो आणि असं म्हटलं जातं की देवांना आणि पूजेला तुपाचा दिवा लावणं बेस्ट असतं सहसा. तर पूजा करताना नेहमी देवांना नेहमी तुपाचा दिवा लावावा असं मी ऐकलं होतं, त्याच्यामुळे हे स्पेशल मी माझ्यासाठी पण मागवलंय. म्हणजे हे वाती आहेत तुपाच्या, तर ह्या काही ओरिजिनल आपल्या याच्या तुपाच्या नसतात, पण मग हे ना तुपाच्या वाती. हा 2चा बॉक्स आहे. हे बघा, एका डब्यामध्ये 100 वाती आहेत आणि काहीतरी 170 का, म्हणजे जाऊ द्या मी प्राइस साईडला दाखवेल, पण खूप कमी प्राइस मध्ये हे 200 पीस आलेले आहेत. आणि हे 200 पीस ना तुम्हाला खूप दिवस टिकतील, खूप जास्त दिवस टिकतील, कारण ना म्हणजे खूपच छान परवडता ह्या वाती. तेल टाकायचं काहीच हे नाहीये, फक्त तुम्हाला वात ठेवायची, कापूस लावायची पण गरज नाही. वात ठेवली एक दिव्यामध्ये की तुम्ही वात पेटवू शकता. इतक्या सुंदर अशा ह्या वाती आहेत बघा,
छान आहेत ना. म्हणजे असं किती सगळं रेडीमेड यायला लागलंय आजकाल, एकदमच सगळंच रेडीमेड झालंय आजकाल. म्हणजे भयंकर. पहिले कसं वाती बनवा, मग ते दिव्यामध्ये टाका, तूप टाका, वितळा त्या तुपाला, मग त्याच्यात टाका, असं सगळं. म्हणजे त्या गोष्टींमध्ये पण एक वेगळीच मजा होती. तर मी शंख ठेवायचं जे स्टँड असतं ना ते मागवलेलं. ऍक्च्युली मला आधी माहिती नव्हतं की शंख ठेवायचं पण स्टँड येतं असं. मी जेव्हा ह्या सगळ्या वस्तू बघत होती ना तेव्हा मला ते दिसलं, तर म्हटलं चला मागवूयात. हे प्युअर ब्रासचं आहे. हे बघा, याला हे काळे जे आलेलं असतं ना हे पावडर असते, तर हे ओरिजिनल ब्रासचं आहे आणि असं शंख ठेवायचं स्टँड आहे बघा. खूप हेवी आहे, म्हणजे क्वालिटी चांगली आहे अकॉर्डिंग टू प्राइसच्या मानाने क्वालिटी छान आहे. म्हणजे तुमच्या घरात पण जर बऱ्याच जणींच्या घरात देवघरात शंख असतो आणि तो शंख तुम्ही याच्यावरती छान ठेवू शकता. म्हणजे हे प्लेट असते, प्लेटमध्ये स्टँड ठेवायचं, त्याच्यावरती शंख ठेवायचा. कोणी कोणी पाणी भरून ठेवतं, कोणी कोणी असंच ठेवतं. तर हे असं स्टँड आहे बघा. हे पितळाचंच आहे ओरिजिनल, त्याच्यामुळे मेटलचं नाहीये, त्याच्यामुळे तुम्ही बिनधास्त घेऊ शकता. प्राइस पण अफोर्डेबल आहे, म्हणजे किमतीला पण व्यवस्थित आहे. त्याच्यानंतर शेवटचं पार्सल बघूयात. हे पण ब्रासचं आहे. मी ना काय केलं यावेळेस, जास्त करून आहे ना देवघरात आपल्या सहसा पितळाच्याच वस्तू आपण युज करतो, त्याच्यामुळे सहसा आहे ना चांगल्या क्वालिटीच्या आणि ब्रासच्याच वस्तू आणायचा प्रयत्न केलेला आहे. तर हा छानसा दिवा आहे, पॅकिंग खूप छान केली त्यांनी. हा दिवा आहे आणि दिवा आहे ना किमतीच्या मानाने इतका हेवी आणि जड आहे ना, जबरदस्त दिवा आहे. म्हणजे शेवटचं पार्सल इतकं अनएक्सपेक्टेड आणि इतकं छान असेल ना असं मला वाटलं नव्हतं, कारण मी आताच ओपन केलं. आणि हे धरायला असं आहे, म्हणजे ना खालीशी छान प्लेट आहे, असं दिवा आहे बघा. त्याला धरायला स्टिक पण आहे, म्हणजे ओवाळताना छान आहे एकदम. दिवा खोल आहे आणि क्वालिटी खूप जबरदस्त आहे. ओरिजिनल पितळाचा दिवा आहे आणि एकदम मस्त आहे बघा. खूप छान आहे, क्वालिटी एक नंबर रिसीव झाली. तुम्हाला जर दिवा घ्यायचा असेल ना तुम्ही याच्यात नो डाऊट इन्व्हेस्ट करू शकता. इतका सुंदर असा दिवा आहे. तर हे आहे आपलं शेवटचं पार्सल. खूप छान आहे, खूप छान आहे. म्हणजे तुम्ही बिनधास्त घ्या, खूप जास्त हेवी मटेरियल आहे, छान आहे. तर असं आजचे हे सगळ्या वस्तू होत्या ज्या देवघरात किंवा पूजेला आपल्याला लागत असतात. तर तुम्हाला कसा वाटला ना होल व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि असाच सपोर्ट राहू द्या तुमचा. भेटूयात पुन्हा एका नवीन होल व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजला लाईक कमेंट करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. थँक्यू.